ठाण्यानंतर वाघाची डरकाळी घुमली ती मराठवाड्यात आणि या छत्रपती संभाजी नगरामध्ये इथल्या जनतेचं शिवसेनेवर धनुष्यबाणावर जे प्रेम आहे, बाळासाहेबांवर प्रेम आहे. बाळासाहेबांनी देखील या संभाजीनगरवर मनापासून प्रेम केलं. हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून इथला मतदार शिवसेना, धनुष्यबाण आणि महायुती आपली याच्याशी एकनिष्ठ आहे. हे गेल्या अनेक वर्षापासूनचं आपलं नातं आहे. गेल्या वेळी थोडी गडबड झाली, पण आता होता कामा नये. बरोबर ना? आता गडबड बिलकुल करायची नाही, कारण आपला हक्काचा धनुष्यबाण आपल्याला निवडून द्यायचा आहे. आणि धनुष्यबाण हा संदीपान भुमरे यांच्या हातात आहे. आणि म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्ता, बाळासाहेबांचा कार्यकर्ता, एक शेतकऱ्याचा मुलगा या छत्रपती संभाजी नगरामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या समोर आलेला आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं काम आहे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की यावेळेस बिलकुल धनुष्यबाण, 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 दुसरं तिसरं इकडे तिकडे काही बघणं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलो, येणाऱ्या 13 तारखेला येईलच. आणि खरं म्हणजे काल कुठे इथे ओवेसीने येऊन काय नारे दिले, या ठिकाणी राम मंदिराला विरोध केला. रामनवमीच्या दिवशी इथे जे गुन्ह्या गोविंदाने राहणाऱ्या लोकांमध्ये संघर्ष, दंगली घडवण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे ज्या क्रूर कर्मा औरंगजेब याने धर्मवीर संभाजी महाराजांचा अतोनात छळ केला, डोळे काढले, कातडी सोलली, घाण्याला जुंपलं, गरम शिगाट डोळ्यात पेटत्या शिगाट डोळ्यात घातल्या, जीभ छाटली. 41 दिवस या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अतोनात छळ ज्यांनी केला, त्यांच्या कबरीवर फुलं उधळायला जातात. धर्मवीर संभाजी नगरच्या नावाला विरोध करतात. यांना संभाजी महाराज खूपतात, औरंग्या मात्र चालतो. हा आपल्याला चालणार आहे? छत्रपती संभाजी महाराजांना ज्या दिवशी तुम्ही ते 4 तारखेला गुलाल उधळाल ती खरी श्रद्धांजली ठरणार आहे. तुम्ही सांगा, अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं, करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होतं राम मंदिर बांधण्याचं, 370 कलम हटवण्याचं. कोणी स्वप्न पूर्ण केलं? या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ते स्वप्न पूर्ण केलं. त्याला विरोध, त्याला साधं तुम्ही हिंदुत्वाचा टेंबा मिरवणारे नकली हिंदुत्ववादी त्या राम मंदिरच्या उद्घाटनाला निमंत्रण देऊन देखील तुम्हाला जाता आलं नाही, तुम्ही गेला नाही. हे तुमचं रामावरचं प्रेम. मुंह में राम बगल में छुरी वाले
जो राम का नहीं वो, तो राम का नहीं वो काम का नहीं. आणि म्हणून या ज्याने धर्मवीरांचा अतोनात छळ केला त्यांचं काय करणार तुम्ही? तुम्ही नांग्या ठेचणार की नाही? त्यांना त्यांची जागा तुम्ही दाखवणार की नाही? आज आपलं बाळासाहेब पण, बाळासाहेबांचं हिंदुत्व पण, आपलं हिंदुत्व पण, आपण बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं. परंतु आपण जे मुसलमान देशभक्त आहेत, जे राष्ट्रभक्त आहेत, अब्दुल कलाम आझाद आपले राष्ट्रपती होते. अब्दुल हमीद आपल्या सैन्यात टँकवर होते. इथे अब्दुल सत्तार आहेत, इथे अब्दुल सत्तार आहेत. बाळासाहेबांच्या काळात साबिर शेख मंत्री होते. हे देशभक्त मुसलमान आपले आहेत, परंतु इतर राहून पाकिस्तानची बोली बोलणारे मुसलमान आपले दुश्मन आहेत. आणि म्हणून आपण कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. आज अनेक मुस्लिम आज आपल्या पक्षात अनेक पदांवर आहेत, परंतु आपल्याकडे हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई असा कुठलाही धर्मावर कधी भेदभाव केला नाही. परंतु आज वडेट्टीवार काय म्हणाले? वडेट्टीवार म्हणाले, हेमंत करकरे जे मुंबईवर कसाबने हल्ला केला, शेकडो लोकांना मृत्युमुखी पाडलं, रक्ताचे सडे वाहिले, ते म्हणतात हेमंत करकरेंना कसाबची गोळी लागली नाही. अरे कुठे फेडणारे पाप? ज्याने मुंबईचं रक्षण केलं, ज्याने आज मुंबईसाठी बलिदान दिलं, या राज्यासाठी बलिदान दिलं, त्या शहीदांचा तुम्ही अपमान केलाय, देशभक्तांचा अपमान केलाय. आणि म्हणून शहीदांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला आपण मतदान करणार का देशभक्त संदीपान भुमरे यांना मतदान करणार? का या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना मतदान करणार? हे आपल्याला ठरवायचं. आपण ठरवलेलंच आहे. आपण ठरवलंय, फिर एक बार अब की बार. आणि त्याच्यामध्ये पहिली बार भुमरे सरकार. आता भुमरेजी तुमचं काय भाषण राहिलंय बाकी, ते तुम्ही दिल्लीला जाऊन करा. आणि म्हणून यामध्ये फारुख अब्दुल्ला म्हणाले की पाकिस्ताननी काय बांगड्या घातल्यात का? पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. अरे तुम्ही या देशात राहता, या देशाचं नमक खाता आणि पाकिस्तानची बोली बोलता. हे काँग्रेस आज पूर्णपणे पाक धार्जिने झालंय. हे दुर्दैव आपल्या राज्याचं आणि देशाचं. आणि म्हणून मी म्हणतो, काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ, अशा महाविकास आघाडीला आपण मतदान करणार का आपल्या संदीपान भुमरे यांना मतदान करणार? उबाटाच्या काळात या ठिकाणी देशद्रोही याकूब मेमनची कबर सजवण्याचं काम कुणी केलं? तर उबाटाने केलं. हे आपल्याला मान्य आहे. आणि म्हणून आता तर हिंदू म्हणायची देखील त्यांना लाज वाटू लागली. हिंदू हृदय सम्राट बोलताना जीभ कचरू लागली. आता ते बोलणं बंद केलं आणि फक्त मी हिंदू आहे, हिंदू आहे, मी मर्द आहे, मर्द आहे असं बोलून काय होतं का? त्याला करायला लागतं.
मनगटात ताकद असावी लागते आणि ती मनगटात ताकद बाळासाहेबांच्या सैनिकामध्येच असू शकते. बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले. ज्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना म्हणून तुम्ही युती म्हणून लढलात, युती म्हणून मत मागितली, बाळासाहेब एकीकडे, मोदीजी एकीकडे, आणि हे सगळं चित्र तुम्ही लोकांसमोर घेऊन गेलात आणि मत मागितली. सरकार मला सांगा कुणाबरोबर व्हायला पाहिजे होतं? 2019 मध्ये शिवसेना भाजपाचं सरकार व्हायला पाहिजे. परंतु स्वतःच्या मोहापायी मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, बाळासाहेबांची भूमिका सोडली, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा विश्वासघात केला. मग भुमरे बोलले ते बरोबर आहे. मग खरा बेईमान कोण? खरा विश्वासघातकी कोण? आम्हाला जी दूषणं लावताय ती तुम्हाला लागू होतात, आम्हाला नाही. आणि म्हणून याचा देखील विचार करण्याची आता गरज आली आहे. खरं म्हणजे बाळासाहेबांचा अपमान संभाजीनगरची जनता सहन करेल का? कदापि नाही. आणि म्हणून आता बाळासाहेबांचा हिंदुत्ववाद एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला हिंदू द्रोही आहे. अशी लढाई या संभाजीनगरमध्ये होती आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, एकच विचार, एकच पुकार, हिंदुत्वाचा जय जयकार या संभाजीनगरमध्ये दुमदुमल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भुमरे आपले खासदार तर होणार आहेत, बिलकुल खासदार तर होणार आपले भुमरे. अब भूल जाओ ऐरे गैरे नत्तू खैरे. आणि म्हणून भुमरे मामांना मत. भुमरे मामा तसा साधा वाटतो पण हुशार आहे खूप. मला म्हणाले भुमरेंना जेव्हा मी सांगितलं मंत्री बनवा, ते बोले भुमरेला काय येत आहे? अरे बोलो भुमरे 5 वेळा आमदार झालेत. तुम्ही एकदा आमदार झालेल्या माणसाला मंत्री बनवायला निघालात, 5 वेळा आमदार झाला, त्याला मंत्री बनवलंच पाहिजे. या एकनाथ शिंदेने भुमरेला मंत्री बनवलं आणि आज सर्वसामान्य लोकांच्या गावागावामध्ये त्यांनी विकास नेला. आणि म्हणून भुमरेंना मत म्हणजे नरेंद्र मोदीजींना मत. नरेंद्र मोदीजींना मत म्हणजे विकासाला मत. आणि म्हणून या ठिकाणी आज आपल्याला मी एवढंच सांगतो, हा मराठवाडा, हा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचं संभाजीनगर आहे. आज इथं आज शिवसैनिक, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रिपाई, कवाडे गट, राष्ट्रीय समाज पक्ष, सगळे लोक, आणखी बरेच किती आहेत, आणखी सर्व पक्ष एकत्र आलेत. याचं कारण आपली भूमिका स्पष्ट आहे. आपण विकासाचा अजेंडा घेऊन चाललोय. 2 वर्षात आपण राज्यात केलेलं काम आणि 10 वर्ष मोदीजींनी देशात केलेलं काम याचा लेखाजोखा आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचा आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या देशाचे प्रधानमंत्री 24 तास काम करतात. आज पूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलंय देशासाठी. आज या देशाला आज महासत्तेकडे नेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. आज मी सांगतो, पूर्ण आज भारत बोलतो आणि जग ऐकतो, अशी परिस्थिती आज निर्माण मोदीजींनी केली आहे. पूर्वी पाकिस्तान हल्ले करायचे, अरे आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये न्यायचे आणि आपले प्रधानमंत्री तेव्हाचे जायचे त्या युनोमध्ये सांगायचे त्यांना समजवा. बघा असं करतायत. आता नाही,
आता पुलवामा झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये बालाकोटला सर्जिकल करण्याची हिम्मत आपल्या प्रधानमंत्री मोदीजींनी दाखवली. हा इतिहास आपल्या समोर आहे. आणि म्हणून देशाच्या सुरक्षेविषयी कुठली तडजोड कधी केली नाही. आणि म्हणून आज प्रधानमंत्री म्हणून मोदीजींचं नाव एकीकडे, आपल्याकडे नीती आहे, नियत आहे, निर्णय आहे. त्यांच्याकडे काय? भ्रष्टाचार, करप्शन फर्स्ट, आपल्याकडे नेशन फर्स्ट. देशाचा विकास, देशाची प्रगती आणि देशातल्या सर्वसामान्य लोकांना जगण्यासाठी रोटी, कपडा, मकान देण्यासाठी योजना. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्या योजना केल्यात, 80 कोटी लोकांना मोफत धान्य 5 वर्ष. काँग्रेसने सांगितलं गरिबी हटाव, गरिबी हटाव. गरिबी हटली का? गरीब हटला, गरिबी नाही हटली. दारिद्र्य रेषेच्या वर, गरिबीच्या वर 30 कोटी लोकांना प्रधानमंत्र्यांनी काढलं. त्याच्या हिंदू पण आहेत, मुसलमान पण आहेत, सिख पण आहेत, ईसाई सगळे आहेत. 80 कोटी जनता मोफत राशन घेईल. आयुष्मान भारत 5 लाखाचा फायदा घेईल. आपली महात्मा ज्योतिबा फुले 5 लाखाचा फायदा घेईल. महिला सक्षमीकरण योजना, बचत गट, याच्यामध्ये फक्त आपण आपल्या मराठी लोकांना, हिंदू लोकांना देणार आहोत का? याचा फायदा सगळ्यांना होणार आहे. आपण त्याच्यामध्ये काही भेदभाव ठेवला नाही. सगळ्या योजना सगळ्यांसाठी. परंतु काँग्रेसने फक्त वोट बँक म्हणून मुसलमानांना वापरलंय. मुसलमान गरीब राहिला पाहिजे. आणि म्हणून आज हिंदुत्वाचा नारा आपण बुलंद करत असताना या ठिकाणी बाळासाहेबांनी गर्व से कहो हम हिंदू है हा नारा दिला. पुऱ्या देशामध्ये एक दुमदुमला. आज बोलण्याची हिंमत आहे तुमची. कारण मोदीजी म्हणाले ही नकली शिवसेना आहे. असली शिवसेना कोण आहे? धनुष्यबाण कुणाकडे आहे? बाळासाहेब, धनुष्यबाण तुमच्याकडे आहे. बाळासाहेबांचे विचार तुमच्याकडे आहेत आणि बाळासाहेबांची भूमिका तुमच्याकडे आहे. बाळासाहेब म्हणाले होते काँग्रेस याला दूर ठेवा, माझी काँग्रेस होऊ देणार नाही. आणि जेव्हा होईल तेव्हा मी माझं दुकान म्हणजे शिवसेना बंद करेन. त्याच काँग्रेसला तुम्ही डोक्यावर घेऊन सरकार बनवलं. काय मिळवलं? माणसं घालवली, सरकार घालवलं, सत्ता घालवली, विचार घालवले. तुम्हाला विचार नको, तुम्हाला धनुष्यबाण नको, शिवसेना नको. शिवसैनिकांचं खच्चीकरण होत असताना उघड्या डोळ्याने तुम्ही पाहिलं. आणि तुम्हाला माहित नसेल यांना फक्त काय पाहिजे. मगाशी बोंबरे म्हणाले ते तिकडे पाठवायला लागतं ना मातोश्रीवर, ते खरं आहे. अरे आपल्या शिवसेना आपल्याला मिळाल्यानंतर शिवसैनिकांच्या घामाचे पैसे, शिवसैनिकांच्या मेंबरशिपचे पैसे, सभासदत्वाचे पैसे 50 कोटी रुपये या उबाटाने काढून घेतले. माझ्याकडे आलं पत्र. मी म्हणालो यांना ताबडतोब देऊन टाका. यांना बाळासाहेब नको, धनुष्यबाण नको, शिवसेना नको, यांना पाहिजेत पैसे. अशा लोकांना आपण मतदान करणार? आपण सांगितलं आम्हाला तुमची संपत्ती नको, प्रॉपर्टी नको, आम्हाला बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती, हेच आमचं ऐश्वर्य आहे, बाकी आम्हाला काही नको, अशी भूमिका जाहीर आपण घेतली. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी ही निवडणूक ही फक्त भुमरेंची नाहीये. ही निवडणूक संभाजीनगरची नाहीये फक्त. ही निवडणूक या देशाचा नेता निवडण्याची आहे.
ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे. संभाजीनगर हे हिंदुत्वाचं ज्वलंत स्फूर्तिस्थान आहे. हे संभाजीनगर हिंदुत्वाचं शक्तिपीठ आहे. आणि म्हणून या संभाजीनगरमध्ये 7/12 जो आहे तो हिंदुत्वाचा आहे. आणि म्हणून शिवसेनेचा 7/12 हा फक्त बाळासाहेबांच्याच नावाने आहे. तिथं दुसऱ्या कुणाचंही नाव लागू शकत नाही. आणि म्हणून नकली लोकांना इथली जनता 12च्या भावात काढल्याशिवाय राहील का? राहील का? त्यांच्याकडे तत्व नाही, निष्ठा नाही, फक्त स्वार्थ आणि लालसा, फक्त पैशाची भूक. काय म्हणतो आपण? ओनली इनकमिंग, नो आउट गोईंग. फक्त लेना बँक आहे, देना बँक नाही. या व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांना माहित आहे काय कशा निवडणुका आपण लढवतो, कसं आंदोलन करतो, कसं आपण पक्ष चालवतो, हे सगळं आहे. आणि म्हणून यांच्याकडे ना बाप बडा ना भैया, सबसे बडा. तुमचा आवाज शांत काय? संभाजीनगर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हा. अरे जान, आपल्या संभाजीनगर म्हणजे ज्वलंत हिंदुत्वाचा अंगार आहे. आणि म्हणून जे हिंदुत्वाचं नाव घेत होते त्यांचं काय झालं आता बघितलं आपण. आणि म्हणून या मराठवाड्यामध्ये मराठा समाजाला देखील आरक्षण देण्याचं काम या एकनाथ शिंदेच्या सरकारने दिलं. 10% आरक्षण देणार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ जाहीरपणे आपण घेतली होती. सगळे माझे मंत्री आमदार इकडे आहेत. विशेष अधिवेशन आपण घेतलं आणि त्या अधिवेशनात 10% मराठा समाजाला आरक्षण टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार आपण दिलं. कुणबी समाजाला धक्का न लावता, इतर कुणाचंही कमी न करता. आणि ज्यांना द्यायची संधी होती त्यांनी इतक्या वर्षात दिलं नाही. त्या समाजाच्या जीवावर मोठे नेते झाले, मंत्री झाले, सरकार बनवली, परंतु मराठा समाजाला वंचित ठेवलं. ते काम आपण केलं. आणि म्हणून ते आपण लोक आज म्हणतात हे टिकणार नाही. अरे तुम्हाला द्यायचं होतं तेव्हा दिलं नाही आणि आम्ही दिलं. मी, देवेंद्रजी, अजितदादा यांनी सगळी मेहनत घेऊन हे 10% आरक्षण दिलं. तुम्ही का टिकणार नाही याचं कारण सांगा. आणि का टिकल, कसं टिकल याचं कारण मी सांगतो. हे आव्हान आहे माझं. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती. मिळत होती पहिली. ती मागणी झाल्यानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळू लागली. आज आपण पार तेलंगणापर्यंत त्याचे सगळे पुरावे शोधतोय. आज आपल्याला आणखी मी सांगतो की मराठा समाजाला न्याय देत असताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय आपलं सरकार करणार नाही. आणि हे न करता एवढ्या लवकर मराठा आरक्षण दिलं कसं, हा प्रश्न त्यांना पडला. त्यांना विश्वास नव्हता. त्यांना वाटलं आचारसंहिता लागेल, मग सरकार म्हणेल आचारसंहिता लागली. परंतु दिलेला शब्द पाळणारं हे सरकार आहे. दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे. एकदा कमिटमेंट केली म्हणजे कमिटमेंट केली. एक बार जो कमिटमेंट किया तो फिर खुद की भी नहीं सुनता. एकनाथ शिंदे का काम है. आणि म्हणून आज जे दुसरे पण जे काही प्रश्न आहेत, सगळे सोयरे आणि इतर, ते देखील त्याच्यावर देखील काम चालू आहे सरकारचं. इतर
कुठल्याही ओबीसी इतर समाजाला नुकसान न करता सकारात्मक दृष्टीने प्रत्येक प्रश्न, प्रत्येक समाजाचा प्रश्न हे सरकार सोडवल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द आहे आमचा. संभ्रम पसरवतायत सगळे लोक, त्याला बळी पडू नका. मराठा समाज, मराठा बांधव भगिनी, आपल्याला मी एवढंच सांगतो, दिलेल्या शब्दाला जागणार हे सरकार आहे. आणि म्हणून आपल्या लोकांची माती भडकवण्याचं काम काही राजकीय पुढारी करताय, त्याच्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे. आज मला म्हणतात, मनोज जरंगे पाटील यांच्या तुम्ही स्टेजवर गेले, त्यांना भेटायला गेले. अरे तो एक या समाजासाठी त्यांनी लढा उभा केला, समाजाला न्याय देण्यासाठी लढा उभा केला. त्याने कुठली राजकीय भूमिका या ठिकाणी घेतली नाही. आणि म्हणून सरकारने त्याच्या 2 मागण्या देखील पूर्ण केल्या, ज्या समाजाच्या होत्या, समाजाच्या हिताच्या होत्या. आणि म्हणून जो समाजासाठी काम करेल, जो समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करेल, तो कोणी असू द्या, त्याच्या मागे सरकार उभं राहील. आणि म्हणून समाज हित हेच आमचं. आणि या प्रत्येक समाज, या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीचे लोक राहतात, 12 बलुतेदार राहतात, ओबीसी राहतात, एससी राहतात, एसटी राहतात, सर्व धर्मीय राहतात. आणि या सर्व लोकांना हे सरकार आपलं आहे अशी भावना निर्माण करण्याचं काम आम्ही केलंय. आणि म्हणून आम्ही घेतलेला जो निर्णय, हा निर्णय जर आम्ही घेतलेला निर्णय, एकनाथ शिंदेने घेतलेला निर्णय योग्य नसता तर तुम्ही एवढ्या संख्येने आला असता, तुम्ही पाठ फिरवली असती, तोंड फिरवलं असतं. परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलंय. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माझ्या माता भगिनींचं. शेतकऱ्याला 6,000 रुपये केंद्र, 6,000 रुपये राज्य. पीक विमा योजना 1 रुपयामध्ये कधी मिळाली होती? अब्दुल सत्तार मंत्री होते, त्यांच्या काळात सुरू झाली. महिलांना एसटी मध्ये 50% सवलत कधी मिळाली होती? आज पतिदेव सांगतात, जा बाबा तू जा, अर्ध्या तिकिटात बाजारहाट करून ये. आज एसटी पण तुमच्यामुळे फुल झाली आहे. तोट्यात असलेली एसटी फायद्यात गेली आहे. महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण घेतोय. बचत गट योजनेला आपण दुप्पट निधी देतोय आणि बचत गटाला सक्षम आपण करतोय. लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली. केंद्राने लखपती दीदी केली, ड्रोन दीदी केली, आपण लेक लाडकी लखपती केली. 18 वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात 1 लाख रुपये जमा होणार. या योजना आपण करतोय. वयश्री योजना ज्येष्ठांसाठी करतोय. डीबीटी डायरेक्ट, त्याच्यामध्ये डीबीटी त्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. आणि म्हणून हे सगळं पोटदुखी आहे. म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. वेडे पिसे झाले. सगळीकडे आपल्याला प्रतिसाद मिळतोय. बांधवांनो आणि भगिनींनो, मी आपल्याला सांगतो खात्रीपूर्वक, पहिला फेज जो झाला, दुसरा टप्पा झाला, त्या दोन्ही टप्प्यात महायुती आघाडीवर आहे. आणि आज झालेल्या 3ऱ्या टप्प्यात देखील महायुती आघाडीवर आहे. का? केलेल्या कामाची पोच पावती या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळते, याची पोटदुखी आहे, याचा पोटसूळ आहे. आणि म्हणून आता सांगतात, काही संभ्रम पसरवतात, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बदलणार. अरे देशाला या घटनेतून दिशा देण्याचं काम केलं, त्याच देशाची काँग्रेसने 60 वर्षात काय दशा केली आपल्याला माहित आहे. आणि म्हणून गरीबाला आणखी गरीब केलं. कायम वोट बँकेचं राजकारण केलं. जातीपातीमध्ये विष घालून लोकांना एकमेकाच्या विरोधात उभं केलं. आणि मतांसाठी संविधान धोक्यात आहे म्हणून खोट्या अफवा पसरवता. पण हे सर्वजण सुज्ञ आहे. बाबासाहेबांच्या अनुयायांनाही मी सगळ्यांना सांगू इच्छितो,
की बाबासाहेबांना पराभूत कोणी केलं निवडणुकीमध्ये? काँग्रेसने. बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळकं घर आहे, इथून लांब राहा. बाबासाहेबांचा जेवढा अपमान करायचा तेवढा काँग्रेसने केला. या उलट लंडन मधलं बाबासाहेबांचं घर मोदी साहेबांनी विकत घेऊन त्याचं स्मारक केलं. दिल्ली मधली त्यांचं वास्तव्य त्याचं स्मारक केलं. इंदू मिल मध्ये आपलं सरकार जगाला हेवा वाटावा असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक करतंय. कोण विरोधात आहे बाबासाहेबांच्या? बाबासाहेबांचा संविधान दिन 50-60 वर्ष आपल्याला आठवला नाही. तो संविधान दिन या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 2015 पासून सुरू केला. आता संविधान दिन साजरा होऊ लागला. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, हे अशा अफवा सोडतात, असं होणार तसं होणार. बिलकुल काही होणार नाही. जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान कायम रहेगा. आणि म्हणून हे आज आपलं काम आहे. मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. या काँग्रेसने बाबासाहेबांच्या संविधानामध्ये या घटनेमध्ये 82 वेळा बदल केलाय. हे पाप काँग्रेसने केले. आणि म्हणून या काँग्रेसला भ्रष्टाचाराची नवी घटना लिहायची आहे. या देशातली जनता संविधान दिनाची परंपरा सुरू करणाऱ्या मोदीजींच्याच बरोबर राहील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, सर्वसामान्य माणसाला मोठं करण्याची ताकद बाळासाहेबांमध्ये होती. अरे कोणी रिक्षावाला, कोणी टॅक्सीवाला, कोणी भाजीवाला, कोणी टपरीवाला, कोणी वॉचमन, कोणी काय. अरे अशा फाटक्या लोकांना बाळासाहेबांनी मोठं केलं. ज्याने घरादारावर तुळशी पात्र सोडलं ठेवलं, रक्ताचं पाणी केलं. या शिवसेनेसाठी, या बाळासाहेबांसाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठी तुम्हाला ते कळणार नाही. बाळासाहेबांचे कष्ट, त्यांची मेहनत, त्यांच्या सोबत काम करणारे आपले जुने जाणते नेते, या व्यासपीठावरील देखील आपले कार्यकर्ते, पदाधिकारी, समोर बसलेले शिवसैनिक, या सर्वांमुळे शिवसेना मोठी झाली. परंतु त्या शिवसेनेच्या कष्टाचं मोल तुम्हाला नाही. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, तुम्ही सहकाऱ्यांना घरगडी समजता. तुम्ही स्वतःला मालक समजता, शिवसैनिकांना नोकर समजता. आता या शिवसेनेमध्ये कोणी नोकर नाही, कोणी मालक नाही, सर्व आपण कार्यकर्ते आहोत. आणि जो काम करेगा वो आगे जाएगा. आणि म्हणून मग त्या आपल्या शिबिरामध्ये श्रीकांतनी सांगितलं, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. ही शिवसेना आहे. आणि म्हणून तुम्ही अशा लोकांची मजाक उडवताय, संदीपान भुमरेची, गुलाबरावची, माझी, सगळ्यांची, या संजय बिंजय, हे सगळे लोक आहेत. या गोर गरीब सर्वांनी कष्ट घेऊन शिवसेना मोठी केली. सोन्याचा चमचा घेऊन आलात तुम्ही, म्हणून तुम्हाला याची जाण नाही. आयत्या पिठावर तुम्हाला रेगोट्या देखील मारता येत नाही. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून सहानुभूती 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 आम्ही ऑपरेशन मध्ये असताना हे केलं, बिलकुल झूट आहे. ज्या दिवशी राज्यसभा विधान परिषदेची निवडणूक होती, हे माझे सर्व साथीदार साक्षीदार आहेत. ज्या दिवशी तुम्ही शिवसैनिकांच्या आईचं दूध काढलं, तुम्ही आरोप केले, तुम्ही बदनाम केलं, तुम्ही आम्हाला अगदी तुच्छ मानलं, त्यावेळेस मात्र शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी
या काँग्रेसच्या दावणीला शिवसेना धनुष्यबाण तुम्ही बांधला, तो सोडवण्यासाठी या एकनाथ शिंदेने हिम्मत केली, धाडस केलं आणि सत्तेला लाथ मारून सत्ता सोडली. माझ्याबरोबर माझे सहकारी होते, भुमरे नाना होते. भुमरे नाना म्हणाले की आज इथं अब्दुल सत्तार आहे, संजय शिरसाट आहे, अजून कोण आमदार आहेत, जयस्वाल आहेत, रायमुलकर आहे, सगळे होते. भुमरेंना म्हणालो मी काय करायचं, भले उघड्या डोळ्याने कसं पाहायचं, संजय शिरसाट असतील, अब्दुल सत्तार असतील, हे सगळे काही विचारलं नाही, कुठं चाललोय, कशाला चाललोय. भले शिवसेना वाचवली पाहिजे, आपण शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबवलं पाहिजे, नाही तर असेच दिवस गेले तर सगळं संपेल. मला काय मिळणार, मला कुठलं पद मिळणार हा कोणी विचार केला नाही, कुणाच्या ध्यानात मनात नव्हतं. फक्त होता शिवसेना वाचवण्याचा विचार. आणि हे आज आम्हाला सांगतात सरकार फोडतायत, आमदार फोडतायत. तुम्हाला मी सांगतो, या भारतीय जनता पार्टीचे 4-5 लोक जेलमध्ये डांबण्याचं कारस्थान रचत होते. त्याच्यात देवेंद्र फडणवीस पण होते त्या नावामध्ये. आणि भारतीय जनता पार्टी कमजोर करायची, 25-30 आमदार फोडायचे आणि महाविकास आघाडी मजबूत करायची, हे कारस्थान रचलं जात होतं. आणि आपल्याला या तुमच्या एकनाथ शिंदेला देखील राजकारणातून संपवायचं, हा देखील कारस्थानाचा एक मोठा भाग होता. परंतु मी बाळासाहेबांचा चेला आहे, धर्मवीर आनंदगे साहेबांचा चेला आहे. त्यांचं कारस्थान, त्यांनी घातलेला घाट, त्यांचा टांगा पलटी करून टाकला मी आणि सगळं संपून टाकलं आणि शिवसेना वाचवली. शिवसेनेचा धनुष्यबाण वाचवला, शिवसैनिकांचं खच्चीकरण वाचवलं आणि या राज्यामध्ये विकासाचं पर्व आम्ही सुरू केलं. आज सगळीकडे कामं सुरू आहेत. आज इथं मी सांगतो जवळपास 2000 कोटी रुपये आपण दिले या आपल्या पाणी योजनेसाठी. कुठे गेला कागद तो? पाणी 1680 कोटी दिले. 800 कोटी जे महापालिकाचा हिस्सा होता तोही आम्ही दिला. शेवटी छत्रपती संभाजीनगरला मुबलक पाणी मिळालं पाहिजे. डिसेंबर पर्यंत ही योजना सुरू होईल. आपल्याला पाणी मिळेल, आपल्याला विकास मिळेल, आपल्याला ज्या ज्या काही मागण्या आहेत हे सर्वसामान्यांचं तुमचं सरकार आहे. आणि मी आपल्याला एकच सांगतो, हा तुमच्यातलाच कार्यकर्ता आहे. हा शेतकऱ्याचा मुलगा इथं मुख्यमंत्री म्हणून बोलतोय. पुढे कामाच्या जोरावर, कर्तृत्वाच्या जोरावर तुमच्यातला एखादा कार्यकर्ता मोठा झाला आणि इथं मुख्यमंत्री म्हणून बोलू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल, हेही मी सांगतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की संदीपान भुमरे एकदम आपला सच्चा शिवसैनिक आहे, कार्यकर्ता आहे. गावागावात पोचलाय, घराघरात पोचलाय. पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्या कुठलं डिपार्टमेंट, फलोत्पादन आणि एमआरईजस रोजगार हमीच्या माध्यमातून घराघरात पोचलेला आहे. आणि म्हणून घराघरातून तुम्ही येत्या 13 तारखेला लग्न सराई असू द्या, काही असू द्या, एक दिवस, फक्त एक दिवस आपल्या या संदीपान भुमरे आणि महायुतीचा उमेदवार भुमरे आणि धनुष्यबाण यासाठी द्या. तुमचं एक मत या देशाचा विकास घडवेल. तुम्ही दिलेलं मत म्हणजे मोदींना मत, तुम्ही दिलेलं मत म्हणजे या देशाच्या विकासाला मत. एवढीच आपल्याला विनंती करतो, भरपूर मतदान करा. कोणी इकडे तिकडे गेले असतील त्यांना बोलवून घ्या, बाहेर गावी असतील, फिरायला गेले असतील त्यांना बोलवा. या लोकशाहीमध्ये पवित्र मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती करा आणि भरपूर लीडने
मागच्या निवडणुकीमध्ये किती लीड होता? नाही, मागच्या आपल्या अगोदरच्या 3.5 लाखचा जो लीड होता धनुष्यबाणाचा जेवढा लीड होता तो लीड या निवडणुकीत आपल्याला तोडायचा आहे. 4 लाखाच्या फरकाने अब्दुलजी किती हा आणि खैरेंना मत म्हणजे मला सांगितलं आता इथून इम्तियाज जलीलला मत. खैरेंना मत म्हणजे इम्तियाज जलीलला मत. आणि म्हणून मुंबरेंना मत म्हणजे मोदींना मत, विकासाला मत. हे आपण येत्या 13 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून संदीपान भुमरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.